मंडळी, आजच्या समाजात सर्वाधिक वेगाने विकल्या जाणाऱ्या काही गोष्टी आहेत. सर्टिफाईड करिअर काउन्सेलर, प्रमाणित करिअर समुपदेशक, सर्टिफाईड माइंड रीडर, प्रमाणित मनोवाचक, सर्टिफाईड फॉर्च्यून टेलर, प्रमाणित भविष्यवेत्ता, सर्टिफाईड स्पिरिच्युअल मास्टर, प्रमाणित आध्यात्मिक गुरु, सर्टिफाईड डिजिटल ॲडव्हर्टायझर, प्रमाणित डिजिटल जाहिरात तज्ज्ञ, इंग. आणि ही यादी अजूनही खूप मोठी आहे. पुढील काही आठवड्यात मी या प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे चर्चा करण्याचा विचार करतेच आहे. आज याबद्दल बोलायचे कारण झाली एक जाहिरात. ती जाहिरात विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मला वारंवार दिसत होती. फक्त 99 रुपयामध्ये करिअर काउन्सेलिंगचे तज्ज्ञ बना असे सांगणारी कार्यशाळा. फक्त तासाभराच्या साहस करत असलेल्या ब्राउझिंगमध्ये मला तीच जाहिरात जवळपास 20 वेळा दिसली. तिच्या आशापेक्षा तिची वारंवार दिसणारी उपस्थितीच माझे लक्ष वेधून घेत होती. आता थोडा विचार करूया. ख्या अर्थाने करिअर काउन्सेलिंग म्हणजे एखाद्या गोंधळलेल्या विद्यार्थ्याला काही सल्ले देणे असतं का? त्यासाठी व्यक्तीची क्षमता, आवडी, व्यक्तिमत्व, वर्तनशैली आणि मानसिक प्रवृत्ती यांचा अभ्यास करावा लागतो. विविध चाचण्या, निरीक्षणे आणि सखोल संवाद यांच्या आधारे त्या व्यक्तीची दिशा शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचा उद्देश असतो व्यक्ती काय करू शकते, व्यक्तीला काय करायला आवडते आणि समाज त्यासाठी कोणते मूल्य देण्यास तयार आहे. या तिन्ही गोष्टींचा संगम शोधल्यावरच अर्थपूर्ण करिअर मार्गदर्शन सुरू होते. परंतु आज अनेक जाहिराती असे भासवतात की तज्ज्ञता ही एखाद्या उत्पादनासारखी पॅक करून काही दिवसात किंवा काही तासात दुसऱ्याला देता येते. कदाचित ती जाहिरात फक्त विद्यार्थी आकर्षित करण्यासाठी असेल, कदाचित ती एखाद्या मोठ्या कोर्सची फक्त ओळख असेल, परंतु तरीही ती एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण करते. आपण कौशल्य आणि पात्रतेसाठी शॉर्टकट शोधण्यास इतके उत्सुक कधी झालो? खरी समस्या विक्रेत्यामध्ये नाही, खरी समस्या खरेदीदारामध्ये आहे. अशा जाहिराती यशस्वी होतात कारण त्यांच्यावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग समाजात अस्तित्वात आहे. ही एका वेगळ्याच प्रकारची निरक्षरता आहे. मी निरक्षर हा शब्द वापरताना माझा अर्थ फक्त वाचता लिहिता न येणाऱ्या व्यक्तींशी नाही. काही लोक भावनिकदृष्ट्या निरक्षर असतात. काहींमध्ये सामाजिक शहाणपणाचा अभाव असतो. काहींनी चिकित्सक विचार करण्याची सवयच विकसित केलेली नसते. काही जण स्वतःच्या अंतःप्रेरणा आणि विवेकापासून इतके दूर गेलेले असतात की स्क्रीनवर वारंवार दिसणारी प्रत्येक गोष्ट त्यांना सत्य वाटू लागते. एखादी गोष्ट जितक्या वेळा आपल्या समोर येते तितकी ती अधिक विश्वासार्ह वाटू लागते. आणि नेमके इथेच अनेक लोक असुरक्षित बनतात. बुद्धीच्या अभावामुळे नव्हे, तर प्रश्न विचारण्याची सवय हरवल्यामुळे. कोणतेही प्रमाणपत्र, पदवी, कोर्स, गुरु, मार्गदर्शक, तज्ज्ञ किंवा प्रभावशाली व्यक्ती यांच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी काही साधे प्रश्न जरूर विचारा. या दाव्यामागे कोणती पद्धत आहे? या तज्ज्ञतेचा पुरावा काय आहे? हा परिणाम मिळवण्याची प्रक्रिया काय आहे? या आश्वासनामागे प्रत्यक्ष अनुभव किती आहे? कारण प्रमाणपत्र एका रात्रीत छापता येते, पदवी एका आठवड्यात मिळवता येते, सोशल मीडियावरील फॉलोअर्स विकत घेता येतात. परंतु खरी पात्रता, खरे ज्ञान आणि खरी तज्ज्ञता ही वर्षानुवर्षांच्या अभ्यासातून, सरावातून, चुका करून शिकण्याच्या प्रक्रियेतून, आत्मपरीक्षणातून आणि अनुभवातून निर्माण होते. समुपदेशक म्हणून मला काही गोष्टी वारंवार दिसल्या. आपले भविष्य आपल्याला विकल्या जाणाऱ्या उत्तरांपेक्षा आपले विचारण्याचे धाडस व आपण केलेल्या प्रश्नांवर अधिक अवलंबून असते. तुम्हालाही कधी अशा एखाद्या प्रमाणपत्राच्या, कोर्सचा किंवा दाव्याचा अनुभव आला आहे का, जो वरून आकर्षक वाटला पण आतून पोकळ निघाला? तुमची निरीक्षणे आणि अनुभव जरूर शेअर करा.